विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, तुमची एक कंप्लेंट आहे की टॉपिक लवकर होत नाही, वेळ लागतोय. तर मी इथं काय करतोय की क्वेश्चन देतानाच ना त्या टॉपिक मधले इझी क्वेश्चन तुम्हाला देतो, की जे पटपट होतील हं. आणि जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटतोय, कठीण आहे ना, तो प्रश्न थोडासा बघूया किती आहेत, मग काय वेळ लागतो याच्यावर थोडंसं अनालिसिस पण करूया. ओके, बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन महत्वाचा टॉपिक आहे. मग पहिल्यांदा तुम्ही प्रश्न करायचा ART यांच्या डेफिनेशन, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, आणि त्यांची ऍडिशन 1 असते, हे प्रूव्ह करून दाखवा. इम्पॉर्टंट आहे. पुस्तकात याच्यावर एक MCQ पण आहे, आरामात सोडवू शकता जर हा फॉर्म्युला आला तर. काय फॉर्म्युला? A+R+T=1. मग या दोघांच्या व्हॅल्यू दिल्या असतील, प्लस मायनस करा की. ओके, बर, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मग ई पण पाठ करूया आपण, कोएफिशियंट ऑफ इमिशन. कॅपिटल ई पण पाठ करूया आपण, इमिसिव्ह पॉवर. ओके, आलं का लक्षात? मग हे एवढ्या डेफिनेशन स्टार्ट इथूनच करा. बर, ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन. हे इक्वल असतात ऍट एनी गिव्हन टेम्परेचर. मग ऍट एनी गिव्हन टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. या क्रिचॉफचा करंट लॉ, व्होल्टेज लॉ वेगळा आहे, हा लॉ ऑफ रेडिएशन आहे. प्रूफ राहू दे, प्रूफ राहू दे, स्टेटमेंट तरी करा. त्याच्यानंतर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, मॅक्सिमम वेव्हलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू बी अपॉन टी. न्यूमेरिकल करा ना, त्याच्यावरती वाचा. न्यूमेरिकल मध्ये कुठं लिहिलेलं नसतं वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ वापरा म्हणून, ते वाचून आपल्याला कळायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम काढा, स्टीफन बोल्ट्झमन लॉ करा. बरेच जण या टॉपिक मध्ये फक्त एवढी एक डायग्राम करून जातात, आल्या पण बऱ्याच वेळा, पण प्रत्येक वेळा येणार आहे का सांगा बघू. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय माहितीये का? एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. पण एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे तर पॉवर ना, म्हणजे बघा 2-3 एक्सप्रेशन दिलेत त्यांनी. ओके, त्यातलं कुठलंही लिहा, फोर्थ पॉवर टेम्परेचरचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनेशन, लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी, असले प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत VSA मध्ये पण आणि डेफिनेशन मध्ये पण. त्याच्यानंतर मेयर्स रिलेशन, CP मायनस CV इक्वल्स टू R. लगेच त्याच्यावरचं न्यूमेरिकल बघा. MCQs पुस्तकातल्या सगळ्या करा, आणि ते जे आहे ना ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम, ओके, असा ग्राफ आहे फिगर 3.5, हे तुम्ही मन लावून करा. मग या 10 प्रश्नाला वेळ नाही लागणार रे बाळांनो, नाही लागणार वेळ, पण परफेक्ट करा बरं का. असे काही लॉचं स्टेटमेंट पुन्हा आठवत नाहीत ना, ते लिहून काढा. एक्झामला जाताना सकाळी पहाटे तुम्ही तसले सगळे क्वेश्चन वाचणार आहे, जे तुम्हाला थोडे थोडे जड जात आहेत करताना आता, हे लक्षात घ्या. ओके, आपली 1 पेज स्ट्रॅटेजी तुम्हाला माहितीच आहे. जे अडलेले सगळे प्रश्न आहेत ना, टॉपिक मधले महत्वाचे पॉईंट की जे तुम्हाला लक्षात राहीना वाटते, त्या पेजवर लिहून काढा. ओके, परीक्षेत घेऊन जायचं नाही आपल्याला, ते कळालं का? एका मुलाने जसं कॉमेंट केलं होतं, मी आता हळू लिहितो, छोट्या अक्षरात लिहितो आणि हे परीक्षेत घेऊन जातो. हे असलं काय करायचं नाही, कळालं का? बरं, हे याच्यातलं थोडंसं हार्ड क्वेश्चन आहे. मग माझं ऐका. मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा. तुम्हाला मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. मग स्टेप 1 तुम्ही चेंज इन मोमेंटम काढा. ओके, ते चॉईस MV येणार आहे, मायनस साइन आहे तिथं. त्याच्यानंतर बघा, तो क्यूब असतो असा, तुम्हाला माहिती आहे ना, तो क्यूब आहे आणि इकडून इकडे जातोय, तो गॅस मॉलिक्यूल असं आपण कन्सिडर वगैरे करतोय. मी तुम्हाला फक्त स्टेप सांगतोय. पहिल्यांदा डेल्टा P फाइंड आउट करा. नंतर डेल्टा T फाइंड आउट करा. इथून इकडे जाणार आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे का? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे टाइम ना. मग डिस्टन्स किती आहे? ट्वाइस एल. स्पीड कोण आहे? V. तुमच्या लक्षात आलं, डेल्टा टाइम, डेल्टा टी. नंतर तुम्ही न्यूटन सेकंड लॉ वापरा आणि फोर्स काढा. कसा काढणार फोर्स तुम्ही? फोर्स काढताना तुम्ही डेल्टा पी ला डेल्टा टी न डिवाइड करा, फोर्स मिळेल. फोर्थ स्टेप मध्ये तुम्ही प्रेशर काढा. ते काढण्यासाठी फोर्स अपॉन एरिया, हा एरिया आहे L स्क्वेअर. ऑलरेडी इथे एक L आलेला असणार आहे. पुन्हा L स्क्वेअर न मल्टिप्लाय करताय, पुस्तकात पण दिले, चेक करा. L क्यूब होणार आहे, L क्यूब, हे लक्षात घ्या. आणि तो व्हॉल्यूम आहे. L क्यूब हा कोण आहे? व्हॉल्यूम, हे लक्षात घ्या. इथं मास पण आलेला असणार आहे. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला? डेन्सिटी. मग या स्टेप फॉलो करा. हा 4 मार्काचा प्रश्न आहे. कमीत कमी भाषा वापरा. कन्सिडर म्हणा, गॅस मॉलिक्युल्स आहेत या क्यूब मध्ये, ट्रॅव्हलिंग ऑल डायरेक्शन, इक्वली डिवाइड केल्यास अज्युम करा. 3 पार्ट, एक एक्स डायरेक्शन मध्ये, एक वाय आणि झेड. आपण एक्स ला अज्युम करूया. मग x1 x2 x3 अशा n पर्यंत व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. पुन्हा तिघांचा ऍव्हरेज घ्यायचा. या गोष्टी शेवटी करायच्या आहेत, पण करूया ना.
थोडं तरी करूया. अवघड प्रश्न आहे मान्य करतो मी. पण आता गंमत बघा लक्षात घ्या. मी नेक्स्ट पॉइंट सांगतोय तो अतिशय महत्वाचा आहे. चला प्रेशरचा फॉर्म्युला काय 1/3 रो आरएमएस व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. चला मग 1/3 डेन्सिटी म्हणजे कोण मास अपॉन व्हॉल्यूम आणि व्ही स्क्वेअर. ओके 3 PV दॅट इक्वल्स टू एम इंटू व्ही स्क्वेअर. याला 2 न डिवाइड करा, याला पण 2 न डिवाइड करा. हाफ एम व्ही स्क्वेअर. चला मला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला 3/2 PV. टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज काढा. पुस्तकातली ना एक्सरसाइज काढा. मी सांगतो तुम्हाला कुठला क्वेश्चन बघायचा आहे. पेज नंबर पण सांगतो तुम्हाला मी. ओके पेज नंबर आहे 74 आणि क्वेश्चन नंबर 17 काढायचा आहे. प्रेशर दिलंय 1.013 इंटू 10⁵ म्हणजे 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर दिलंय. व्हॉल्यूम दिलाय 5 लिटर आणि वर्क कायनेटिक एनर्जी विचारले. मग कायनेटिक एनर्जी बघा 3/2. प्रेशर दिलंय 1 ऍटमॉस्फेरिक, व्हॉल्यूम दिलाय 5 लिटर. उत्तर येणार आहे 7.5 लिटर ऍटमॉस्फेरिक. पण त्यांनी तर जूल मध्ये दिलंय. ओके युनिट छापलं नाही तर. मग जूल मध्ये पाहिजे असेल तर लिटर ऍटमॉस्फेरिकला 101.3 न मल्टिप्लाय करा. ते कशात कन्वर्ट होईल जूल मध्ये हे लक्षात घ्या बर का. यांनी आन्सर दिलंय पुस्तकात ढिगानं चुका आहेत लक्षात घ्या. लिटर ऍटमॉस्फेरिक मध्ये कायनेटिक एनर्जी आहे त्याला जूल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 101.3 न मल्टिप्लाय करायचं असतं. ओके ओके ठीक आहे. बरं गडबड वाटते तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का मग 1 ऍटमॉस्फेरिक लिहून चालणार नाही. मग त्यांनी दिले ती व्हॅल्यू लिहा 1.013 इंटू 10⁵. लिटर नाही चालणार त्याला -3 न मल्टिप्लाय करा. डीएम क्यूब होणार. आता गंमत बघा 10⁵ 10⁻³ म्हणजे 100. त्याने याला मल्टिप्लाय करा. आला का मगाचा नंबर? आलं का? पण थांबा एक मिनिट. माझ्याकडून गडबड इथं झालेली आहे. ओके. नाही गडबड झालेली आहे बाळांनो. नाही हे 5 आहेच की. आहे बरोबर. हे बरोबर. मी चुकून हे मला वाटलं 1.5 येतंय काय, पण हे 5 राहिलं की इथलं. ओके. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला कळाला 3/2 PV. न्यूमेरिकल किती सोपं आहे. परीक्षेत फॉर्म्युला आठवला तर जमणार आहे ना आपल्याला. 3/2 PV. पण मी असं पण लिहू शकतो का बघा एनआरटी. बरोबर आहे की नाही? आता कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पाहिजे असेल तर 3/2 P एवढंच आन्सर येणार. पण याचं युनिट जूल पर मीटर क्यूब येणार. याचं जूल येतंय, याचं जूल, पण याचं जूल पर मीटर क्यूब का आलं? पर युनिट व्हॉल्यूम आहे ना. ओके. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिताना 3/2 नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्सला अवॅगॅड्रोज नंबरनं मी डिवाइड करतो इंटू ATH. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला N KB इंटू T. कारण हे लक्षात घ्या हा कॉन्स्टंट आहे. ओके R/N हा KB आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट नाव आहे का रे त्याचं? चेक करा. KB आपल्याला लागतंय. तुम्हाला सांगतो मीन फ्री पाथ लॅम्बडा 1/√2 पाय N D स्क्वेअर. पहिलं न्यूमेरिकल आहे. ते MCQ आले परीक्षेत हे लक्षात घ्या. ओके इथपर्यंत पोहोचलोय आपण कायनेटिक एनर्जी. पण कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल पाहिजे मला. हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. घ्या इकडे मग हे. मग कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल पाहिजे असेल तर फॉर्म्युला आहे 3/2 RT/NA. ओके पण आता सगळ्यात महत्वाचं मला जरा वेळ लागेल बरं का. वेळ लागेल. पण मी तो वेळ घेणार आहे. का? तुम्ही एक्सरसाइज उघडा. मगाशी किती पेज नंबर सांगितलेला तुम्हाला आठवतोय का बघा. तो पेज नंबर आहे 74. त्याच्यातलं आठवणीनं क्वेश्चन नंबर 18 व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला. आता कायनेटिक एनर्जी पर मोल पाहिजे मला. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 3/2 NRT. मग कायनेटिक एनर्जी पर मोलचा फॉर्म्युला आहे 3/2 RT. पण मला पर किलो मोल पाहिजे असेल काय करणार? पर किलो मोल पाहिजे असेल तर काय करणार? 1000 न मल्टिप्लाय करणार का डिवाइड? डिवाइड नाही मल्टिप्लाय. हा नीट लक्ष द्या. ह्याच्यावर मग डिस्कशन होऊन जाऊ दे कॉमेंट बॉक्स मध्ये. इथं गडबड होते नेहमीच बघतो मी. बघूया आपण हा. पर मोल आहे. पण पर किलो मोल करायचं आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये मोल आहे. याचं डिनॉमिनेटर मध्ये किलो मोल करायसाठी याला डिनॉमिनेटर मध्ये 1000 डिवाइड केलं पाहिजे. ओके याला सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये 1000 डिवाइड केलं पाहिजे. मध्ये 1000 वर जाणार ना. मग चेक करा. मी तुम्हाला सांगतोय माझं पण ऐकू नका लक्षात घ्या. सरळ सरळ तुमचं टार्गेट असेल नवनीत असेल
शाला.com असेल, टॉपर्स.com असेल, सगळीकडे शोधा. मला तेच दाखवायचंय. पर किलोला इथं 1000 न मल्टिप्लाय करावं लागतंय. इथं गोंधळतो आपण. पर मोलचं, पर किलो मोल आपण डिव्हाईड करून बसतो. नाही मल्टिप्लाय करायचं, सोडवून बघायचं. होमवर्क देतोय तुम्हाला. ओके. मग आता केटीची काय भीती राहिली का बाळांनो? काय नाहीये. केटीची जो तुम्ही तुमची 10 मिनिटं घेतलीत बाळांनो लक्षात घ्या. पण केटीची ईझी आहे. तुम्ही ते करणार आहे. ऑल द बेस्ट.